सुनील भाऊ कांबळे यांच्या प्रचारार्थ रॅली सध्या सुरू आहे। रॅलीमध्ये दिलीप भाऊ कांबळे हे देखील सहभागी आहेत। आपण त्यांच्याकडूनही जाणून घेतोय। दादा काय सांगाल, आपली रॅली सध्या सुरू आहे, आज लास्ट आहे, तर काय सांगाल? गेली 15 दिवस या मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत आहेत। आज समारोपाची रॅली चालू आहे आणि एकूण मतदारसंघातील मतदारांचा मूड पाहता या पुन्हा तिसऱ्यांदा या ठिकाणी सुनील भाऊ कांबळे निवडून येतील याची खात्री आहे। साधारण खूप दिवस झाले आता ह्या रॅली सध्या चालू आहेत, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतोय आणि साधारण कोण कोण आपल्या या रॅलीमध्ये सहभागी होते, जे की प्रमुख पाहुणे किंवा जे कोणी महत्त्वाचे व्यक्ती त्या रॅलीमध्ये सहभागी होते, अशापैकी कोण कोण सहभागी झाले होते? मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत ते येत आहेत, आमचे शहराचे सरचिटणीस महेशदादा पुंडे आहेत, उपाध्यक्ष शहराचे आमचे तुषार पाटील आहेत आणि अनेक मान्यवर पदाधिकारी या मतदारसंघातील सर्व नगरसेवक या रॅलीमध्ये सहभागी आहेत आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नागरिक देखील सहभागी आहेत। रिस्पॉन्स रॅलीत मिळण्यापेक्षा तुम्ही बघताय लोकांची प्रतिसाद कशी आहे। हे कुठेही काय आमिष देऊन आलेले नाहीयेत, हे सुनील भाऊ दिलीप भाऊ प्रेम करणारे लोक आहेत। ही तरुण पिढी जी आहे, जी आता भाजपला जोडली जाते, या तरुण पिढीने ही निवडणूक हातात घेतलेली आहे। त्याच्यामुळं पूर्वी कसं लोक उमेदवाराच्या मागे होते, पण आता उमेदवाराच्या ऐवजी उमेदवार आहेतच, पण उमेदवाराच्या जागी आपल्या जनतेने इलेक्शन त्यांच्या हातात घेतले। त्यामुळे सुनील भाऊंचा आजच विजय झाला, हा मला बोलायला काय वावगं ठरणार नाही। गेली 15 दिवस झाले आपण हे सर्वजण रॅलीमध्ये सहभागी होत आहे। सर्वच जण विविध ठिकाणी आम्ही बघतोय की सर्वजण रॅलीला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत। आपलं याच्यामध्ये कशा पद्धतीचे सहकार्य? आमचं याच्यामध्ये कार्यकर्ता म्हणून आमच्या याच्यामध्ये पूर्णपणे योगदान आहे। पूर्णपणे आम्ही ही निवडणूक, जरी उमेदवार सुनील भाऊ कांबळे दिलीप भाऊ कांबळे साहेब असतील, तरी आम्ही स्वतःला ह्या निवडणुकीचा उमेदवार समजून जे जे मला माझ्या विजयासाठी करायचंय ते सर्व गोष्टी करायचं काम आम्ही सर्वजण कार्यकर्ते करतोय। कारण की मला स्वतःला जिंकायचंय, मी जिंकलो तर माझे नेते जिंकणार आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्व कार्यकर्ते गेले 15 दिवस नव्हे तर 15 दिवसात इलेक्शन निवडणुकीचं वातावरण रंगू लागलेलं आहे, पण मागच्या 2 महिन्यापासून आम्ही हे काम ऑलरेडी सुरू केलेलं आहे आणि त्याचं फळ तुम्हाला आज समोर दिसतंय। आमच्याकडं VIP लोक येतील, पक्षाचे ज्येष्ठ लोक येत आहेत, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला मतदार हा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा VIP आहे। मतदार हा आमच्यासाठी प्रमुख मान्यवर आहे, तो आमच्या प्रत्येक रॅलीमध्ये प्रत्येक सभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतोय आणि हाच आमचा विजय आहे। आज आता तुम्ही पाहताय प्रचंड संख्येने या ठिकाणी युवक आपल्या या रॅली प्रचंड प्रतिसाद गेले 15 दिवस कार्यकर्त्यांनी खूप कष्ट मेहनतीने प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचलेले किमान 50,000 मतांच्या फरकाने ही निवडणूक मी जिंकणार आहे। विचाराचा सांगतो होतोय, पण प्रचंड बहुमताने मी निवडून येणार आहे। प्रत्येक मतदारांपर्यंत आमचा भारतीय जनता पार्टी महायुतीचा कार्यकर्ता पोहोचलेला आहे। प्रत्येक मतदार मतदान करण्यास इच्छुक आहे आणि येत्या 20 तारखेला मतदार आपला चमत्कार घडवून दाखवतील। प्रचंड बहुमताने मी निवडून येणार। अशा पद्धतीने आपण बघितलं रॅलीमध्ये कशा पद्धतीचा विजय हे करणार आहेत आणि सर्वच जण याच्यामध्ये सहभागी झाले काही अजूनही काही लोक तिथे आपण काय वाटतंय तुम्हाला? आपण सर्वजण युवा याच्यामध्ये सहभागी होत आहेत। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अधोगत उमेदवार सुनील भाऊ कांबळे यांच्या माध्यमातून भव्य रॅलीचं प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। या निमित्ताने सगळे जेवढे कॅन्टोन्मेंट मधले सगळे यंग जनरेशन भाऊंच्या पाठीमागे खंबीरपणाने आता उभे आहेत आणि मोठ्या स्वरूपात आज तुम्ही बघत आहात सगळे युवक या ठिकाणी सगळे जमलेले आहेत। त्या ठिकाणी आम्ही भाऊंच्या सोबत शक्ती प्रदर्शन करणार आहोत। अशा पद्धतीने विविध ठिकाणी आपण बघतोय की सर्वच युवक असतील, सर्व नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत। ही रॅली मोठ्या उत्साहात आता निघालेली आहे आणि अशा पद्धतीचा रिस्पॉन्स यांना बघायला मिळतोय। CM न्यूज इंडिया, प्राजक्त निलेश बुपे, पुणे।